तिकडे कोल्हापूरला पुन्हा एकदा पुराचा फटका बसू लागलाय। पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी 56 फुटांवर गेली असून सध्या जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरलाय। जिल्ह्यातील तब्बल 116 बंधारे पाण्याखाली गेलेत। शेकडो गावांना महापुराचा फटका बसला असून अनेक रस्ते बंद झाले आहेत। काही गावांचा संपर्कही तुटलाय। राष्ट्रीय महामार्गावर महापुराचं पाणी आलं असून पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग तुर्तास पूर्ण बंद करण्यात आलाय। कोल्हापूर शहराचं प्रवेशद्वार पाण्याखाली गेलंय। तावडे हॉटेलच्या परिसरात राष्ट्रीय महामार्गावर 6 फूट पाणी आहे। महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेत। राधानगरी धरण 95% भरलं असून कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाजे उघडले जातील। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। संदीप, नाही एकतर मिलिंद, आज सकाळपासून पावसाचा जोर जो आहे कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातला तो बऱ्यापैकी ओसरलेला आहे असं म्हणता येईल। आणि जवळपास 1 ते 1.25 फूट पंचगंगा नदीची जी पाणी पातळी आहे ती कमी झालेली आहे। सध्या मी आहे शिवाजी पुलाला लागून, म्हणजे पंचगंगा नदीवरचाच हा शिवाजी पूल आहे। आणि आपल्याला माहीत आहे 2019 साली ज्या 2 गावांमध्ये सगळ्यात मोठं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं गेलं होतं ती म्हणजे चिखली आणि आंबेवाडी ही 2 गावं। आणि त्याच 2 गावांसाठी पुन्हा एकदा NDRF या ठिकाणी धावून आलेला आहे। एक बोट येतेच, ते तर मी दाखवायचा प्रयत्न करणारच आहे प्रेक्षकांना, पण त्यापूर्वी दाखवतो ही दुसरी तयारी सुरू केली आहे। या ठिकाणी जवळपास 4 बोटी आपण वरती पाहतोय त्या ट्रकमध्ये आहेत। लाईफ जॅकेट्स आहेत आणि हे सगळे स्वयंसेवक जे आहेत हे या ठिकाणी आलेले आहेत, कारण ह्या सगळ्या 4ही बोटी आता रवाना होणार आहेत आतमध्ये, म्हणजे आंबेवाडी असेल किंवा चिखली गाव असेल त्या भागाकडं, कारण लोकांना तिथून बाहेर काढणं हे गरजेचं आहे। आणि आत्ता आपण पाहतो ही NDRFची टीम जवळपास 5 असणार आहेत सुटकेसाठी नागरिकांच्या। आपण पाहतोय या ठिकाणी महिला आहेत, त्यामध्ये लहान मुली देखील आहेत, त्यांना सुखरूपपणे आणलेलं आहे NDRF या ठिकाणी आहेत। लहान बाळ देखील त्यामध्ये फिरून आपल्याला दिसतंय। आणि हा जो रस्ता आहे हा रत्नागिरीला जाणारा रस्ता आहे। आपण समोर पाहतो की दुसरीकडे विस्तीर्ण पंचगंगा नदीचं पात्र आपण पाहतो की सगळी खरं तर शेती आहे, पण आत्ता जर पाहिलं तर वेगळं चित्र आहे। आपण पाहतोय लहान बाळ देखील आहे, 2 ही लहान मुलं आहेत आणि ती महिला आहे। NDRFच्या ह्या जवानांनी त्यांना सुखरूपपणे या ठिकाणी आणलेलं आहे बोटीमधून, त्या गावामधून। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय, एकीकडे या बाजूला आपण पाहतोय जे काय बोटीमध्ये पाणी शिरलं ते देखील बाहेर काढण्याचं काम NDRFच्या जवानांकडून सुरू आहे। अनेक लोक आतमध्ये या गावाची शक्यता अजून जाते, पण बऱ्यापैकी लोक बाहेर पडली। काही जणांची बोलायचा प्रयत्न करूया। मामा, कुठलं गाव तुमचं? आंबेवाडी चिखली। पण मला सांगा, काय आता गावात परिस्थिती आहे? किती पाणी होतं? हां, 10 फुटाच्या वर आहे। तुम्हाला सांगा 2019ला जास्त होतं का आत्ता जास्त आहे? बस, मग तुम्हाला आधी सांगितलं नव्हतं बाहेर पडताना डाळ पडल्या त्या कारणानं? बस, तर झाड पडल्या। अजून किती लोक आहेत तुमच्या तिथे? काय अजून तर आहेत आत, पण आहेत बरेच लोक आहेत। बस, बिल्डिंगवर अजून जवळजवळ 100 वर तर असतीलच अजून। मला सांगा, पावसाचा जोर जरा ओसरलाय, मग पाणी पातळी कमी होते? हा हा, कसं आणलं तुम्हाला? कसा प्रवास झाला तुमचा बोटीतला? किती पाणी आहे दादा? 1 फूट ते 1.5 फूट पाणी उतरलेलं आहे आणि तुमचं जे कार्य अतिशय चांगलेलं आहे, पण अजून भरपूर लोक आहेत, 100 ते 150 लोक आहेत आणि कधी पावसाचा जोर वाढेल हे सांगता येत नाही। तरी तुम्ही जेवढी लोक आहेत तेवढे लोकांना तुम्ही लवकरात लवकर काढावं अशी आमची, आणि तुमचं खाप छान आहे, अतिशय खूप सुंदर आहे। म्हणजे NDRFचे खरं तर ते आभारच मानतायत। आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो ही तयारी या ठिकाणी, हे सगळे लाईफ जॅकेट्स आहेत मिलिंद या ठिकाणी, आणि ही बोट ही तयार केली जाते, त्यामध्ये मुलींचा देखील सहभाग आहे, हे महत्त्वाची गोष्ट आहे। त्यांच्याबरोबर देखील मी बोलायचा प्रयत्न करणार आहे। त्यांची ही सगळी खरं तर तयारी सुरू आहे। तू काय सांगशील? एकतर तरुणी असून तू या पथकात सहभागी झालेस, काय सांगशील एकंदरीत? ते अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी ही रेस्क्यू आमची टीम इथे। काय तुमच्या संस्थेचं नाव आहे? किती जण आहेत? आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूर। किती जणांची टीम आहे तुमची? येथे आमची 2 जणांची टीम आलेली आहे आणि बाहेर गावी 2 जणांची टीम गेलेली आहे।
आपण पाहतोय मिलिंद ही एक बोट आहे आणि इतर ज्या 3 बोट्स आहेत त्या ट्रकमधून आता काढल्या जात आहेत. त्या देखील खाली आणणार. मी आणखी एका मुलीशी बोलायचा प्रयत्न करणार आहे. भीती नाही वाटत पाण्याची? नाही. यापूर्वी कुठं काम केलंय आपत्ती व्यवस्थापनाच्या? मी फर्स्ट टाइम काम करायला. आता आंबेवाडी चिखलीत तुम्ही जाणार आहे? होय. पण भीती नाही वाटत? नाही नाही. ह्या मुलींचा देखील या पथकामध्ये मिलिंद सहभाग आहे. त्यांचं हे सगळं साहित्य आपण बघतोय. लाईफ जॅकेट्स आहेत, हे त्यांचं जे इंजिन आहे बोटचं ते देखील या ठिकाणी आहे. आणि अशा पद्धतीनं नागरिकांना आणण्यासाठी हे आता युद्ध पातळीवर काम सुरू झालेलं आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. त्याच्या बाजूला पुन्हा एकदा मी दाखवतो. म्हणजे काही दिवसांपूर्वी मिलिंद आपण एक शो केला होता महापुराची धास्ती या नावाचा न्यूज 18 लोकमतवर. त्यावेळेला मी याच ठिकाणी उभा होतो. मला आठवतंय हे बऱ्यापैकी किती भाग बरोबर आहे. मला चांगल्यापैकी आठवते. हीच ती जागा आहे जेव्हा 2019ला पूर आला होता. अतिशय भीषण परिस्थिती होती. म्हणजे इथे कंबरभर काय पुरुषभर पाणी काही काळ होतं आणि त्यानंतर पाणी ओसरलं. आता ही तीच जागा आहे परत. तीच जागा ही. आणि हा जो साचा आहे त्या होर्डिंगचा तो किती पाण्यात गेला होता हे दाखवलं होतं. आणि त्यावेळेला म्हणजे 15-20 दिवसांपूर्वी ज्यावेळेला बातमी करण्यासाठी मी इथं आलो होतो अक्षरशः ही जागा सगळी रिकामी होती मिलिंद. पण आत्ता आपण पाहतोय त्या ठिकाणी किती पाणी भरलंय. म्हणजे 2019 पेक्षाही जास्त 1.5 ते 2 फूट त्या साच्यावर आता पाणी साचलेलं आहे. म्हणजे जाहिरात हो पूर्ण बुडाला आहे त्याचा तळ. आणि हे आपण जो पाहतोय हा समोरचा जर डोंगर आपल्याला दिसू शकणार नाही जास्त, पण तो ज्योतिबाचा डोंगर आहे मिलिंद. आणि त्याच्या बाजूला ही सगळी खरं तर शेती आहे. अनेक झाडं आहेत ती सगळी पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत. आत्ताही आपण पाहतोय ऊसाची शेती आहे, भाताची शेती देखील त्या ठिकाणी आहे. ती सगळी पाण्याखाली गेलेली आहे आणि पूर्णपणे जलाशय म्हणजे वेगळं एक स्वरूप जे आहे ती या ठिकाणी सध्या पाहायला मिळते. कडून हे सगळे जे प्रयत्न आहेत ते तर सुरू आहेतच. पण महत्त्वाचं हेच आहे, दिलासादायक बाब हीच आहे की पंचगंगा नदीची पाणी पातळी हळूहळू का राहीना उतरत चाललेली आहे. 1 ते 1.25 फूट आज सकाळपासून पंचगंगेची जी पाणी पातळी आहे ती कमी झालेली आहे. मिलिंद, संदीप, ही दृश्य बघून खरं तर थोडीशी धडकी भरते, चिंता वाटते. कारण पावसाचा जोर वाढला आणि पाण्याचा विसर्ग सुरू झाला तर काय परिस्थिती निर्माण होईल. कारण हा रस्ता नाही, खरं तर तळच वाटतं किंवा मोठी नदीचाच हे सगळं भाग असल्यासारखं वाटतं. त्यामुळे खरंच चिंताजनक परिस्थिती आहे. जसं तू सकाळी म्हटलं होतंस की लष्कराच्या काही तुकड्या इथे येत आहेत, अन्य काही मदत पथकं इथे पोचत आहेत आणि त्याची आवश्यकता किती आहे, भविष्यातला धोका लक्षात घेऊन हे चांगलंच जाणवत आहे. संदीप, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. महापुराचं महाकव्हरेज आपण पाहतो आहोत आणि चहूबाजूला पाणी आहे, डोळ्यात पाणी आहे, प्रचंड नुकसान आहे. आणि जमिनीचं नुकसान, माणसाचं नुकसान, कुठल्या गोष्टीचं म्हणून नुकसान नाही. कोल्हापुरात, सांगलीत घरांमध्ये सुद्धा पाणी, म्हणजे शहरी भागात सुद्धा घरात पाणी भरण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.